भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांवरती कारवाईची मागणी आतापर्यंत विरोधकांनी केली। मात्र आता चाकणकरांच्या पतीवरून देखील आरोप झालेले आहेत। आकाश चौधरींसोबत निलेश चाकणकरांची गुजरातमध्ये कंपनी असून रायगडमध्ये बेकायदेशीर बांधकाम झाल्याची याचिका भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी केली आहे। तर चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतरही अद्याप रुपाली चाकणकर एसआयटी समोर हजर झालेल्या नाहीयेत। बघूयात। महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि खरातच्या शिवनिका संस्थानाच्या ट्रस्टी रुपाली चाकणकर एसआयटी समोर अद्याप हजर राहिल्या नाहीत। एसआयटीनं चाकणकरांना समन्स बजावले, पण समन्सला 24 तास उलटून गेल्यावर सुद्धा चाकणकर एसआयटी समोर गैरहजर होत्या। चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना भोंदू खरातला किंवा त्याच्या ट्रस्टला फायदा मिळवून दिला का याची चौकशी एसआयटी करणार आहे। खरात प्रकरणामध्ये चाकणकरांनी पदाचा वापर करून दबाव आणण्याचा वगैरे काही प्रयत्न केला का याचाही तपास एसआयटी करणार आहे। त्यामुळे लवकरच रुपाली चाकणकर एसआयटी समोर हजर राहू शकतात। चाकणकरांच्या पेक्षाही पुन्हा मोठी माशी त्या ठिकाणी आहेत, त्यांची पण चौकशी झाली पाहिजे ना, आणि सर्वांची चौकशी झाली पाहिजे। चाकणकर दोषी आहेतच, पण अनेक मंत्री भेटलेत, आमदार भेटलेत। काल केसरकर म्हणाले की 39 आमदार मिळाले, त्यामुळे या सर्वांची चौकशी झाली पाहिजे। चाकणकर यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी पुण्यातही आंदोलन करण्यात आलं। संगीता दिवारेंच्या नेतृत्वात खरातच्या विरोधात तिरडी आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली। तसंच खरातला रुपाली चाकणकर महिला पुरवत होत्या असा सनसनाटी आरोप करत अटक करण्याची मागणी संगीता तिवारींनी केली। कसली चौकशी? फोटोमध्ये, पूजामध्ये, भाषणामध्ये दिसतायत। आरोप साबित व्हायला काय पाहिजे? एक व्हिडिओ काफी आहे, तरी एवढी चौकशी करा। तिला अटक करून शो काय दाखवता? कारवाई करा, पुरावे आहेत की अजून कोणते पाहिजे? व्हिडिओ बघताय तो टेबलावर वगैरे एवढे घाणेरडा क्रिया करतोय, म्हणजे काम क्रीडा त्याच्या सगळ्या ओपन झाल्यात। तुम्ही काही करू शकत नाही सरकार। आणि त्याला जी सप्लाय करत होती बाई किंवा मार्केटिंग ऑफिसर रुपाली चाकणकर, महिला आयोग पद जर भक्षकच, म्हणजे हे जे रक्षकच भक्षक झाले, तर शासकांनी कारवाई करणं गरजेचं आहे। आम्ही मागणी करतो, खराचा चौरंगा करा, नाही तर फाशी द्या। रुपाली चाकणकरांवर कडक ऍक्शन घ्या। इकडे चाकणकर एसआयटी समोर जाण्याआधी भाजपचे अल्पसंख्याक सचिव बबलू सय्यद यांनी नवं प्रकरण समोर आणले। याआधी सुषमा अंधारेंनी चौधरी नावाच्या व्यक्तीसोबत रुपाली चाकणकरांचे पती निलेश चाकणकर यांची 450 कोटींची कंपनी असल्याचा आरोप केलाय। आता भाजपचे पदाधिकारी बबलू सय्यद यांनी निलेश चाकणकर आणि आकाश चौधरींवर रायगडमध्ये बेकायदेशीर बांधकामाचा आरोप केला आणि माणगावच्या सत्र न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे। ही तीच इमारत आहे जी रोहा तालुक्यातील रोड खुर्द परिसरामध्ये बांधण्यात येते। कर्मा कन्स्ट्रक्शन LLP या नावाने हा प्रकल्प असून आवश्यक परवानग्या आणि कायदेशीर प्रक्रियेचं पालन करण्यात आलं नाही असा आरोप भाजपच्या बबलू सय्यद यांनी केलाय। विशेष म्हणजे निलेश चाकणकर आणि आकाश चौधरींनी गुजरातमध्ये कंपनी स्थापन केली असून महाराष्ट्रामध्ये कामं घेतल्याचं सय्यद यांचं म्हणणं आहे। तसंच या प्रकल्पामध्ये अशोक खरातचा देखील आर्थिक सहभाग आहे का अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे। आकाश चौधरी आणि निलेश चाकणकर जे रुपाली चाकणकरचे पती यांच्या भागीदारीमधून ही जी भव्य दिव्य इमारत आहे ती आपल्याला उभी दिसते। ते रोहा तालुक्यातील रोड मधली ही इमारत आहे आणि आता ही जी इमारत आहे पूर्णतः बेकायदेशीर आहे असा आक्षेप जो आहे तो भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी घेतलेला आहे। सर, एकंदरीत काय सांगाल? हे या जमिनीचा 7/12 चौधरी आणि चाकणकरच्या नावावर आहे आणि एक कंपनी आहे, ती गुजरातला त्यांनी तयार केली, महाराष्ट्रात ते कामं आहेत अशी मला माहिती मिळालेली आहे। तर हा इतका अवाढव्य इमारतीचा पैसा आणि चौधरीची तालुक्यात बऱ्याच ठिकाणी जमीन आहे असं कळतंय। मी ते 7/12 काढतोय, आता भरावं चालू आहेत काही ठिकाणी त्याच्या जागेत। तर हा पैसा खराचा आहे का काय ही शासनाने चौकशी करा। कोणाचा तरी पैशावाल्याचाच पैसा आहे, गोरगरिबाचा पैसा नाही। आता कोण पैसे कमवतोय, कोणावर काय आहे, कोणावर कशा केसेस आहेत, काय आहे, कोणाकडे किती पैसे किती वर्षात वाढले, ते आता शासनाने शोध घ्यायला पाहिजे। आर्थिक हितसंबंधांवरून आतापर्यंत चौघांची नावं अंधारे आणि भाजपचे बबलू सय्यद यांच्या आरोपातून समोर आली आहे। निलेश चाकणकर हे रुपाली चाकणकरांचे पती आहे आणि निलेश चाकणकर चौधरी नावाच्या व्यक्तीची 450 कोटींची कंपनी आहे असा आरोप सुषमा अंधारे यांचा आहे। याच आकाश चौधरींसोबत
दादांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची अनेक कंपन्यांमध्ये भागीदारी असल्याचं अंधारेंचं म्हणणं आहे. म्हणजे चौधरींसोबत तटकरेंचे आर्थिक संबंध आहेत आणि या चौधरींसोबत निलेश चाकणकर यांची कंपनी आहे. म्हणजेच एकमेकांशी हे लिंक असून याची चौकशी करा अशी मागणी अंधारे यांची आहे. एक चौधरी नावाची व्यक्ती आहे ज्यांचे आणि तटकरेंचे खूप सारे फायनान्शियल रिलेशन्स आहेत आणि त्याच चौधरींचं आणि निलेश चाकणकरांची एक कंपनी रजिस्टर्ड झाली ज्याचं साधारण अंदाजी बजेट 450 करोडचं आहे. मी त्याचे पेपर्स सादर करेन. जे आहे हे जरा गंभीर आहे, परंतु याची जी कक्षा आहे ती कक्षा EOWची कक्षा आहे. त्यामुळे EOWने त्याच्यात हस्तक्षेप करावा असं आम्हाला नक्की वाटेल. आणि मग कोणाकोणाची चौकशी करावी? EOWने या सगळ्या विशेषतः चाकणकरांच्या संपत्तीचे स्रोत तपासले जावेत. तंत्रमंत्र आणि भविष्य सांगण्याच्या आडून खरातनं मोठी माया जमवली होती आणि त्यातूनच खरात दुबईपर्यंत हवालाचा धंदा करत होता हे चौकशीमधून समोर आल्याचं कळतं. पण आर्थिक लागेबंधे इतर नेत्यांपर्यंत देखील पोहोचलेत का? आणि रिअल इस्टेटमध्ये सुद्धा बेकायदेशीरपणे पैसा गुंतवलाय का? असे प्रश्न भाजपच्याच पदाधिकाऱ्यांच्या आरोपातून उपस्थित झाले. रायगडहून राज वैशंपायांसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.